हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर फ्रेंड्स, आज एका नवीन टॉपिकवर मी तुमच्याशी बोलायला आलेली आहे आणि तो टॉपिक म्हणजे हा आहे की फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे की मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकते, यूट्यूबवरती पण मी व्हिडिओ करत असते. म्हणजे या दोन्ही ॲपवर मी काम करत असते. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणत्याही ॲपवर माझे व्हिडिओ मी कधी टाकले नाहीत आणि मला टाकायचा इंटरेस्ट पण नाही आहे. कारण सगळे ॲपवरती जर काम करायचं म्हटलं तर तेवढा वेळ पण भेटला पाहिजे. सध्या यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवरती करते तर त्यालासुद्धा वेळ मिळत नाही आहे नीट. ठीक आहे, असो. तर फ्रेंड्स, मला सांगायचं हे होतं की आत्तापर्यंत बरेच माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बरेच जणांनी मला ना शेअर चॅटवरून, स्नॅपचॅटवरून, अजून 1-2 ॲप होते त्याच्यावरून मला माझे व्हिडिओ सेंड केलेले आहेत. म्हणजे आहेत अशा कोणत्या तरी फेक आय डी जे माझे व्हिडिओ दुसऱ्या ॲपवरती टाकत आहेत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ टाकायला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, टाकू द्या, काही हरकत नाही. लोकांना त्याच्यातून काहीतरी भेटत असतं म्हणूनच ते कॉपी पेस्ट करत राहतात. नाहीतर एवढं कोणाला वेळ नाही आहे की कोणाची तरी कॉपी करून पेस्ट करायला. त्याच्यातून 4 पैसे मिळत असतील किंवा त्यांचे फॉलोअर्स वाढत असतील, असं काहीतरी कारण असेल. पण फ्रेंड्स, आत्ताच्या ह्या सध्याच्या वातावरणामध्ये एवढं खराब वातावरण आहे आत्ता सध्या की एखादा फोटो असू द्या किंवा एखादा व्हिडिओ असू द्या, तर त्याला चुकीच्या पद्धतीने एडिट करून तो पोस्ट केला जातो. तर मला या गोष्टीचं टेन्शन येतं की बाबा आपल्यासोबत असा स्कॅम कोणी करू नये, फोटोचा असू द्या किंवा व्हिडिओचा असू द्या. आतापर्यंत मी जेवढे माझे व्हिडिओ बघितलेले आहेत ते फक्त कॉपी पेस्ट केलेलं आहे असं डाउनलोड करून आहे असं अपलोड केलेलं आहे. पण या गोष्टीची भीती वाटते की कोणीतरी असं चुकीच्या पद्धतीने एडिट करून त्याला तो पोस्ट केला तर ह्या गोष्टी चांगल्या नाहीत ना फ्रेंड्स. तुम्ही स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या कष्टाने तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते जगासमोर तुम्ही दाखवू शकता. पण असं दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी पेस्ट करण्याला काय अर्थ नाही आहे. आणि एवढ्या वेगवेगळ्या आय डी आहेत की त्या आय डी पण माझ्या लक्षात राहिलेल्या नाही आहेत. तरी शेअर चॅटवरती एक @काळीज07 नावाची आय डी आहे, फेक आय डी आहे. त्याच्यावरती कोणाचा असा ओरिजिनल फोटो नाही आहे, असा दुसराच कुठला तरी फोटो ठेवलेला आहे सोशल मीडियावरचा. पण आहेत त्याच्यावरती म्हणजे माझ्या एकटीचेच फोटो नाही आहेत. अशा सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे भरपूर मुलींचेच पोस्ट केलेले आहेत ज्या व्हायरल आहेत, ज्यांचे व्हिडिओ व्हायरल आहेत, ज्यांचे फॉलोअर्स 2 लाख 3 लाख मिलियनमध्ये आहेत. अशा मुलींचे, अशा महिलांचे व्हिडिओ तिथे पोस्ट केलेले आहेत. त्यात माझेही व्हिडिओ बरेच आहेत. तर फ्रेंड्स, सांगायचं तात्पर्य एवढंच की असे दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन प्रसिद्धी मिळवण्याला काही अर्थ नसतो. ती प्रसिद्धी जास्त काळ टिकत नसते. तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कष्टाने जे तुमच्याकडे टॅलेंट आहे, मग ते टॅलेंट कोणतं पण असू द्या, बोलायचं असू द्या, लिहायचं असू द्या, डान्सचं असू द्या, संगीतचं असू द्या, कोणतं पण असू द्या, ते तुम्ही सोशल मीडियावरती दाखवा ना. तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी पेस्ट कशाला करता? तरी मला अजून इंस्टाग्रामवरती माझ्या फेक आय डी मला अजून तरी दिसल्या नाहीत, कुणी मला दाखवले नाहीत किंवा कुणी मला असे व्हिडिओ पाठवले नाही आहेत की बाबा तुझी इंस्टाग्रामवरती पण एक फेक आय डी काढली आहे कोणीतरी. तरी अजून तरी मला असं दिसलेलं नाही आहे. जरी दिसलं तरी ती आय डी मी मेन्शन करून तुम्हाला दाखवेलच. पण कृपा करून कुणी असं करू नका. दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करून टाकणं हे चुकीचं आहे. जेवढं स्वतः तुम्हाला जमेल स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने तुम्ही करायला शिका. कारण हे चुकीचं आहे हे करणं. जे आम्ही पण असं केलं असतं, दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी पेस्ट केले असते तर आम्ही भलेही पुढं गेलो असतो, पण त्यात आमच्याकडचं टॅलेंट मागच राहिलं असतं आणि दुसऱ्याचंच आम्ही दाखवून पुढं गेलो असतो. याला काहीच अर्थ नाही आहे.
तर फ्रेंड्स, माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पण ॲपवरती जर चुकून माझा व्हिडिओ तुम्हाला दिसला तर प्लीज मला इंस्टाग्रामला शेअर करा तुम्ही. मी त्याची ID वगैरे बघेनच नक्की, पण तुम्हाला जर दिसला तर मला शेअर करा, मला तो व्हिडिओ पाठवा मला तुम्ही इंस्टाग्रामला. थोडासा सपोर्ट करा फ्रेंड्स, कारण हे जे होतं आहे ते खूप चुकीचं आहे. आणि माझा जो हा विचार आहे जो मी तुमच्यापाशी आत्ता मांडलेला आहे तो चुकीचा आहे की बरोबर आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी जे बोलते ते चुकीचं आहे की बरोबर आहे. आणि फ्रेंड्स, आजचा हा जो व्लॉग होता तो एवढाच होता, कारण जे आहे ते सगळं तुमच्यासमोरच आहे फ्रेंड्स. माझे जे व्हिडिओ आहेत किंवा माझे जे व्लॉग आहेत, मी जे काही तुम्हाला शेअर करते, तुम्हाला माझी ID दोन्ही पण माहिती आहेत, इंस्टाग्रामची पण माहिती आहे आणि यूट्यूबची पण माहिती आहे. तर फ्रेंड्स, जे घडतं आहे ते तुम्हाला पण मला सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्हीच मला सपोर्ट करताय. तर जे चुकीचं घडते ते पण मी तुम्हालाच सांगणार. तर प्लीज तुम्हाला असा व्हिडिओ कुठेही दिसला माझा तर मला नक्की शेअर करा इंस्टाग्रामला. मी नक्की त्यावरती काहीतरी ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करेन. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ एवढाच होता. आणि माझ्या या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा, एवढीच विनंती. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.